नमस्कार, मी पंकज वाघ. आज आपण इंग्लिश या भाषेमध्ये केस हा एक टॉपिक बघतोय. केस म्हणजे काय? तर इट इज फंक्शन ऑफ प्रोनाउन. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोनाउन आहेत आणि त्यांचे कार्य आपल्याला इथे बघायचे आहे. तर प्रोनाउन चे कार्य आपण या केस या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर प्रोनाउन म्हणजे काय? तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल नसेल, काही हरकत नाही, मी सांगून देतोय. तर प्रोनाउन म्हणजे असे नाउन की जे प्रॉपर नाउनच्या ऐवजी आपण वापरत असतो, ज्याच्यामध्ये आय, ही, शी, इट, वी, यू, दे हे तर एक सब्जेक्टिव्ह प्रोनाउन झालेले आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असतात, पॉझेसिव्ह प्रोनाउन असतात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. ओके, तर आपण प्रत्येक प्रोनाउन आपण इथे शिकूया किंवा आणि त्यांचे कार्य सुद्धा बघूया. ज्याप्रमाणे आपण केस हा टॉपिक शिकतोय, तर मग आणि केसचा जो आपण जर अर्थ घेतलाय तर तो इट इज फंक्शन ऑफ प्रोनाउन. जे प्रोनाउनचे कार्य कसे ओके तेही शिकायचे आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे काही प्रोनाउन येतील तर पर्टिक्युलर एका प्रोनाउनचा आपल्याला अर्थही समजून घ्यायचा आहे. ओके, तर आपण सुरू करूया. चला लक्ष द्या. आज आपण इथे 3 प्रोनाउन बघूया, जसं की सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझेसिव्ह केस. तुम्ही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन किंवा पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हटलं तरीही चालेल. ओके, चला लक्ष द्या. ओके, सब्जेक्टिव्ह केस, किंवा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सुद्धा म्हटलं चालेल. ओके, तर याच्यामध्ये आय, सगळ्यात पहिले आपण एक प्रोनाउन बघूया, आय. आता आय म्हणजे काय? तर आय म्हणजे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगू शकतो किंवा हिंदीतही सांगू शकतो की आय म्हणजे मी होतं. पण याच्याऐवजी जर तुम्ही त्याला असं शिकून घेतलं किंवा समजून घेतलं की आय म्हणजे आय आय आय, किंवा तुम्ही स्वतःला सुद्धा तुम्ही तसंच पद्धतीनं करा, आय. ओके, तर या पद्धतीने जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला इंग्रजी लवकरात लवकर बोलता येईल किंवा समजेल. ओके, तर आय स्वतःला तुम्ही संबोधित करा आय या शब्दाने. ओके, आय आय. ओके, आय. त्याच्यानंतर आपण बघूया वी. वी, तर वी कसं समजून घ्यायचं तर लक्ष द्या. बघा, इथे आम्ही काही टीचर लोक आहोत. इथे आम्ही काही टीचर लोक आहोत. तर आणि मी सुद्धा टीचर आहे. तर अशा वेळेला मी काय म्हणतो की वी आर टीचर्स. इथे मी शब्द कोणता वापरतो? इथे प्रोनाउन असं वापरता येतं वी. वी मीन्स वी सर्वजण, आम्ही सर्वजण. ओके, याच्यामध्ये आम्ही सर्वजण आलेलो आहोत. वी आर टीचर्स. वी आर टीचर्स म्हणजे मी स्वतःला धरून सर्व जण. ओके, तर मी त्या सर्वजणांना आणि स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करून काय म्हटलेलं आहे? वी आर टीचर्स. ओके, वी आर टीचर्स. तर अशा अर्थाने मी या वीचा वापर केलेला आहे. ओके, चला पुढे. त्यानंतर आपण बघूया ही. ही, तर हिचा वापर कसा करूया आपण? ओके, तर बघा मी तुम्हाला वापर सांगतो आणि त्याचे अर्थ सुद्धा सांगेल असं नाहीये, पण जोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही आणि त्या सेन्सने आपण त्याला समजून घेणार नाही तर त्याला तसं ज्या पद्धतीने आपल्याला त्याला वापरायचं आहे तशा पद्धतीने आपण त्याला वापरू शकणार नाही. ओके, तर म्हणून आपण त्याला त्या पद्धतीने समजू की जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला ते वापरता येईल. ओके, तर ही इथे एक व्यक्ती उभा आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तो व्यक्ती काय आहे? डॉक्टर आहे. तर मी काय म्हणेल की ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर. आता मी स्वतःला ही नाही म्हटलं किंवा मी तुम्हालाही नाही म्हटलं. ओके, मी त्या व्यक्तीलाही म्हटलं. ओके, 1 2 ओके 3. ही आणि ते सिंगल आहे ही. ओके, ही इज अ डॉक्टर. क्लिअर? ओके, तर बघा लक्ष द्या. आता इथे जो व्यक्ती आहे तो काय आहे? मस्कुलिन आहे. ओके, तो व्यक्ती कसा आहे? मस्कुलिन आहे. म्हणजे आपल्याला जो ही आहे तो मस्कुलिन साठी वापरायचा असतो. क्लिअर? जो आपल्याला ही जो आहे हा मेल साठी वापरायचा असतो. ओके, ही इज अ डॉक्टर. ठीक आहे. आता आणखी लक्ष द्या. शी. शी, समजा इथे एक मुलगी उभी आहे किंवा बाई उभी आहे तर आपण काय म्हणूया? एकच आहे. हा, एकच आहे. तर मी अशा वेळेला काय म्हणेन? शी. हा, ते शिक्षक आहे तर मी काय म्हणेन? शी इज अ टीचर. शी. ओके, शी इज अ टीचर. ठीक आहे. फेमिनन आहे. ओके, म्हणजे शी हा कोणासाठी वापरायचा? फेमिनन साठी. क्लिअर? ओके, हा म्हणजे फिमेल साठी वापरायचं. क्लिअर? ओके, लक्ष द्या. शी. इट.
इट, प्राणी, वस्तू, ओके, अशांसाठी आपण काय वापरतो, इट वापरतो. ओके, तर बघा हा आपण त्याचे वापरही शिकणार आहोत आता सध्या तिला. ओके, जसं की आता पेन बघा, इट इज अ पेन. ओके, या पद्धतीने मी वापरणार आहे. इट इज अ डस्टर. ओके, लक्ष द्या. इट इज अ बोर्ड, इट इज अ शर्ट, राईट, इट इज अ वॉच. या पद्धतीने आपण त्या इटचा वापर करूया. ओके, लक्ष द्या. त्यानंतर आपण यू बघूया. आता हा यू जो घेतला मी इथे हा यू जो आहे हा सिंग्युलर म्हणून घेतलेला आहे आणि आपण प्लुरल सुद्धा पाहूया. ओके, यू. आता माझा जर हा व्हिडिओ तुम्ही एकटे असाल या क्षणी आणि तुम्ही जर बघत असाल या क्षणी तुम्ही एकटे आहात तर मी तुम्हाला यू म्हणेल. ओके, जर तुम्ही 4-5 जण असाल तर मी काय म्हणेल, यू, म्हणजे तुम्ही या अर्थाने वापरेल. जर एक असेल तर तू. ओके, ऍक्च्युअली ते एकच आहे, फक्त मी त्याला बायफर्केट केलं. ओके, म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल अशा पद्धतीनं, म्हणजे पुढच्याला समजावं म्हणून, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी त्याला बायफर्केट केलं. तर मी सिंग्युलर आणि प्लुरल असं केलेलं आहे. ओके, तर त्याचे मी अर्थ लिहून देईल असं काही नाहीये, मी सरळ प्रोनाउनचे अर्थ लिहून देईल, पण त्याला वापरायचं कसं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते वापरता येईल. ओके, तर यू एका सिंग्युलर व्यक्तीसाठी पण वापरता येतो, मग ते स्त्रीलिंग असो की पुल्लिंग असो. ओके, म्हणजे मस्कुलिन असो की फेमिनिन असो, यांच्यासाठी आपण तू किंवा तुम्ही या पद्धतीने वापरतो. म्हणजे 3 मस्कुलिन म्हणजे 3 मुली आहे आणि 4 मुलं आहेत, तर आपण त्या सर्वांना आपण तू म्हणू शकतो, सॉरी यू म्हणू शकतो, म्हणजे तुम्ही या अर्थाने म्हणू शकतो. किंवा एक मुलगी असेल तर तिलाही तू म्हणू शकतो, किंवा एक मुलगा असेल त्यालाही आपण तू म्हणू शकतो. क्लिअर? ओके, चला पुढे चालूया. ओके, त्यानंतर आपण बघू THEY, दे. आता समजा एक ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर 10-12 मुलं खेळत आहे. ओके, आणि मी त्या ग्राउंडच्या बाजूला उभा आहे आणि एक पॅरेंट्स आले आणि त्याच्याशी मी बोललो, नमस्कार वगैरे झालं, सगळं झालं, आणि मी त्यांना म्हणतो की ते माझे विद्यार्थी आहेत. तर अशा वेळेला मी काय म्हणेल, ते 10-12 मुलं आहेत, 10-12 मुलं जे काही आहेत ते मी सर्वांनाच, ओके, सर्वांसाठी एक शब्द वापरेल, एक प्रोनाउन वापरेल, दे आर माय स्टुडंट्स. ओके, तर म्हणजे मी त्या गृहस्थाला किंवा त्या व्यक्तीला मी सांगेल दे आर माय स्टुडंट्स. ओके, म्हणजे त्यांना कळेल की ते यांचे बाबा विद्यार्थी आहेत. ओके, म्हणजे माझे विद्यार्थी, दे आर माय स्टुडंट्स. ओके, मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल की या प्रोनाउनचा वापर कशा पद्धतीने करायचा. आता याला सब्जेक्ट केस काय म्हटलेलं आहे, जसं की मी तुम्हाला शिकवत आहे तर तुम्ही मला शिक्षक म्हणताय, राईट. तर हे जे प्रोनाउन आहे हे सब्जेक्ट जागी आपण वापरत असतो, त्याच्यामुळे यांना आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हटलेलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणालो आहे की कार्य कसं करतात, प्रोनाउनचं कार्य, आणि हे यांचे कार्य कसं आहे की ते तिथे वापरले जातात, सब्जेक्टच्या जागी वापरले जातात. ओके, त्याच्यामुळे यांना आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस, आता ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये काय, तर मी, आयचं ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल, मी म्हणजे काय, तर मी म्हणजे मला. ओके, या अर्थाने मी म्हणजे मला. मराठीमध्ये याला द्वितीय विभक्ती म्हटलं जातं. मी तुम्हाला ते नाही सांगितलं, कारण विभक्ती शब्दशः याचा अर्थ सांगून तुम्हाला कळलंही नसतं की बाबा विभक्ती म्हणजे काय. तर मग ओके, पण केस म्हणजे काय तुम्हाला कळलेलं असेलच, आणि आपण जसं पुढे पुढे जातोय तर तुम्हाला समजून राहिलेलं असेल. ओके ओके, मी म्हणजे काय, तर मला. किंवा आता मी माझी एनिवे असो, पण काय होतं, काही मुलं खेड्यापाड्यावरचे असतात, त्यांच्यासाठी प्राण भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा ते त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरत नाही, तर त्यांच्यासाठी मले सुद्धा म्हणू शकतात. आता मी वराडी भागातला आहे तर आम्ही मले म्हणतो. ओके, मला म्हणजे मले. ओके, तर तुमच्यातले काही मुलं जर असेल खेड्यापाड्यावरचे असतील किंवा कुठले शहरातले असतील, तर जर तुम्ही मले वापरत असाल तर मी म्हणजे मले सुद्धा होतं. ओके, म्हणजे ते समजून घ्या, समजणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही इंग्लिश बोला, इंग्लिश ही भाषा आहे बरं का, इंग्लिश एक फक्त भाषा आहे आणि तिचा वापर तुम्ही भाषेसारखा करा. क्लिअर? तर इंग्लिश एक भाषा आहे, जसं मराठी एक भाषा आहे. ओके, तसं मी जसं स्वतःला मले म्हणतो. ओके, म्हणजे जसं एक उदाहरण घेऊया, मला पेन द्या. मी एका व्यक्तीला पेन मागतोय आणि काका मला एक पेन द्या, काका मला एक पेन द्या. मला म्हणजे मला. ओके ना, हा, तर काका मला एक पेन द्या, मी असं सुद्धा म्हणू शकतो. तर इंग्लिशमध्ये मी असं म्हणेन गिव्ह मी अ पेन,
गिव्ह मी, मी मीन्स मला. ओके, मी मीन्स मला. क्लिअर? आय थिंक तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. ओके, वीचा आपण अस म्हणजे आम्हाला. अस म्हणजे आम्हाला. आमच्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं आम्हाला. ओके, आम्हाला. तर मी इथं ऑब्लिक मध्ये लिहू पण शकतो, तर नाही लिहित आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तरी तुम्ही समजून घ्या, मी बोललेलो आहे आम्हाला किंवा आम्हाला. अस मीन्स आम्हाला किंवा आम्हाला. आता बघा, आमच्याकडची एक अशी गंमत आहे. गणपती बसलेला असतो किंवा दुर्गादेवी बसलेली आहे, एखाद्या गावामध्ये आहे किंवा शहराच्या ठिकाणी आहे. लहान लहान मुलं किंवा ज्याच्यामध्ये आपण, तुम्ही, मी किंवा तुम्ही, आपण सर्वजण जेव्हा लहान होतो, या पद्धतीच्या आपण कामं केलेली आहे. जसं की बघा, आरती असते आणि आरती संपली. आरती संपल्यानंतर मग प्रसाद वाटप सुरू होतो आणि प्रसाद आणला की आपली जे एक मुलांची टोळी असते किंवा टोळी म्हणण्यापेक्षा आपण एक म्हणतो ना, आपण मित्र परिवार जो असतो आपला, जे मुलांच्या भाषेमध्ये आपण गँग म्हणतो, राईट? ओके, तर 4-5 किंवा 5-6 मुलं बसलेले आहे आणि प्रसाद आलेला आणि प्रसाद वाटप करणाऱ्यांनी आपल्याला प्रसाद दिला. ओके, त्या मुलांना प्रसाद दिला किंवा आपल्याला प्रसाद किंवा त्या मुलांना प्रसाद दिला असं समजून घ्या. त्या आणि हे पोरं काय करतात, लगेच खातात प्रसाद. बक्का मारला म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात. ओके, मी आता वराडी भाषा वापरतोय सध्या, ते आय थिंक तुम्ही समजून घ्याल मला असं वाटतं. ओके, असा प्रसाद हातात घेतल्या आणखी पुढे आरती असते, ते संपायची असते. ते संपायच्या आधीच बक्का मारला सगळे आणि लगेच पुसपास करून, आम्हाला देणं, आम्ही राहिलो ना, आम्हाला देणं, आम्हाला. म्हणजे आम्हालाच्या ऐवजी आम्हाला दे असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे गिव्ह अस म्हणजे आम्हाला म्हणजे सर्वांना. ओके, किंवा स्वतःसाठी जर म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, गिव्ह मी, मला देणं, राईट? अशा पद्धतीने आपण ते वापरतो. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला कळलेलं असेल. चल पुढे जाऊया. ही म्हणजे याच्यावर प्लुरल असतात बरं का. हा, वी साठी अस आणि ही साठी हिम. हिम म्हणजे काय, तर त्याला. आता इथे एक मुलगा आहे आणि मला हा पेन त्याला द्यायचा आहे, किंवा असं समजा किंवा तुम्ही तिथे बसलेले आहात, तुम्ही एकच व्यक्ती आहात. नाही, असं नाही घेऊ आपण, असं घेऊया. चल, एक व्यक्ती इथे आहे आणि एक व्यक्ती इथे आहे. एक सेकंड, एक व्यक्ती इथे आहे आणि एक व्यक्ती इथे आहे. तर मी या व्यक्तीला मला पेन द्यायचं, मी या व्यक्तीला काय म्हणेन की गिव्ह हिम. ओके, गिव्ह हिम दिस पेन. तर हिम म्हणजे त्याला. आलं लक्षात? कळलं? मला असं वाटतं तुम्हाला कळलेलं असेल. आता बघा, एक व्यक्ती इथे आहे, एक व्यक्ती इथे आहे. ठीक आहे, मी या व्यक्तीला म्हणतोय की या व्यक्तीला पेन दे. तर माझ्यासाठी आणि याच्यासाठी हा व्यक्ती काय होईल, हिम होईल. आलं लक्षात? ओके, मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. चला, मी या व्यक्तीशी बोलतोय की गिव्ह हिम. ओके, धिस पेन. ओके, म्हणजे त्याला. क्लिअर? आता बघा, ओके, एनिवे मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. चला पुढे जाऊया. शीचा आपण काय घेतोय, ऑब्जेक्टिव्ह केस हर म्हणजे तिला. ओके, आता याही उदाहरणावरून तुम्हाला हे दोन्ही समजून जाते. ओके, लक्ष द्या. एक मुलगा इथे उभा आहे आणि एक मुलगी इथे उभी आहे. क्लिअर? एक मुलगा उभा आहे इथे आणि एक मुलगी इथे उभी आहे. मी या मुलाशी बोलतोय की गिव्ह हर धिस पेन, म्हणजे त्या मुलीला हा पेन दे. गिव्ह हर, तिला दे. कळलं का? तिला दे. आणि त्याला म्हणजे काय, त्या मुलीला मी म्हणू शकतो की हा पेन याला दे, म्हणजे गिव्ह हिम धिस पेन. आता तुम्हाला कळलं असेल. ओके, हे उदाहरण खूप छान आहे. हिम आणि हर. हिम म्हणजे त्याला आणि हर म्हणजे तिला. ओके, चला पुढे जाऊया. इट म्हणजे त्याला. आता तुम्ही इथं माझा व्हिडिओ बघत आहात आणि मी जर म्हटलं की हा पेन कॅच इट, तर हा जो पेन आहे, तर मी या पेनासाठी म्हटलेलं कॅच इट, त्याला पकडा किंवा याला पकडा, अशा पद्धतीनं. क्लिअर? ओके, नंतर यूचा आपण घेतोय ऑब्जेक्टिव्ह केस आणि इथे आपण तुला किंवा तुले. ओके, वराडी भाषेमध्ये तुले म्हटलं जातं. ओके, लक्ष द्या. दुसरा आपण यू बघू, प्लुरलचा यू बघू. ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये तुम्हाला,
तुम्हाला किंवा वराडीमध्ये तुम्ही, सॉरी तुम्हाला. ओके, चला पुढे. देम. देम म्हणजे त्यांना. देम म्हणजे त्यांना. आता बघा एक उदाहरण देतो की देम या ऑब्जेक्टिव्ह केसचा आपण वापर कसा करतो. समजा एक लग्न आहे, लग्न झालं आणि बघा मी एक छान उदाहरण आहे, म्हणजे माझं उदाहरण आहे आणि मी पाहिलेलं उदाहरण आहे. किंवा बघा काय होतं, आजकाल तसं होत नाही, पण माझ्या वेळेला मी जेव्हा बघितलं त्यावेळेच्या काळातली गोष्ट सांगतोय. लग्न झालं आणि लग्नातलं जे पोळ्या वगैरे उठतात घरी आणलेले असतात. ओके, लग्न झालं, नवरी गेलेली आहे, रात्रीचे पाहुणे आहे, जेवण केलं, आणखी पोळ्या उरलेल्या आहे. आता त्या पोळ्यांचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पोळ्यांचा होते चुरमा, ज्याला म्हणतात कुटके. काही ठिकाणी त्याला पोहे म्हणतात. पोळ्यांचे पोहे नाही, पोळ्यांचे पोहे. ओके, या पद्धतीने शेंगदाणे वगैरे, कढीपत्ता, सांबार बिंबार असं मस्तपैकी कांदा टाकून त्याची मस्त फोडणी देऊन त्याचे बनवले जाते चुरमा किंवा कुटके. ठीक आहे. आता काही पाहुणे घराच्या बाजूला बसलेले असतात, तर इथेच घरातली एक कर्वेधरती बाई, एक मुलगा असतो, खेळत असतो. तर ती बाई त्या मुलाला काय म्हणते, अरे बेटा जा त्यांना बोलू ना. ओके, म्हणजे तिथे जे बसलेले पाहुणे आहे, ओके, त्यांना बोलू ना. ओके, तर इथे काय होईल, तर कॉल देम. म्हणजे तिथे कोण आहे, तिथे तुमचे म्हणजे तिथे एकमेकांची साडू आहे, जवाई आहे, सासरे आहे, म्हणजे सर्व पाहुणे बसलेले आहे, मंडळी अशी बसलेली आहे वाट्यावर किंवा पलंग टाकून छानपैकी गप्पा मारत आहे. सकाळीच एक वेळ आहे. आणि मग ती एक जी बाई असते, ती बाई म्हणते बेटा जा आणि त्यांना बोलू ना. ओके, म्हणजे त्या सर्वांना बोलू ना. तर कॉल देम. तर मला असं वाटतं की तुम्हाला या उदाहरणावरून समजलं असेल की जिथे जास्त लोक असतात तर तिथे त्याच्यासाठी कॉल देम अशा पद्धतीने वापरला जातो. ओके, या यू तर तुम्हाला कळलेलं असेल. मी तुमच्याशी बोलत आहे तर मी तुम्हाला यू म्हणू शकतो. एक असेल तर आय टेल यू, मी तुला सांगतो. ओके, मी तुला सांगतो. आणि हा जो यू आहे प्लुरलचा, जर तुम्ही 4-5 जण पाहत असाल माझा हा व्हिडिओ, तर मी तुम्हाला शिकवतो म्हणजे आय टीच यू. यूच आहे, आय टीच यू. इथे जर तुम्ही बघितलं असेल, आय जो हा सब्जेक्ट केस आहे, आय ऍज अ सब्जेक्ट म्हणून वापरला आहे. टीच हा एक वर्ब आहे आणि यू हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणूनच इथं तुम्ही जर बघितलं असेल तर यू ला मी काय म्हटलेलं आहे, आणि तो ऑब्जेक्ट आहे. तर इथं हा जो यू आहे हा काय झालेला आहे, ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, आय टीच यू. आपण तेच बघतोय ना, हे प्रोनाउन आहे. कोणते प्रोनाउन आहे, केस म्हणजेच काय म्हटलं मी, प्रोनाउन आहे. प्रोनाउनचे काय बघतोय आपण, फंक्शन बघतोय. तर आपण हे जे जेवढे काही ऑब्जेक्ट केस आहे हे ऑब्जेक्ट मध्ये वापरलेले आहे. तुमचं जर लक्ष असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला इथे नाही कळलेलं असेल यांची जागा कशा पद्धतीने घेतली, पण तुम्हाला हे तर कळलं, याचे अर्थ कळले, आणि याला जेव्हा आपण वाक्यामध्ये बघूया तेव्हा तुम्हाला हे आणखी चांगल्या पद्धतीने कळेल. मला असं वाटतं की व्हिडिओ फार जास्त मिनिटाचा झालेला असेल. हा एवढा टॉपिक झालेला आहे आणि हा टॉपिक जो आहे आपण इथे जे पॉझिटिव्ह केस म्हणतोय ते आपण नंतरच्या टॉपिक मध्ये पाहू शकतो. ओके, तर पॉझिटिव्ह केस आपण झालं तर नंतरच्या टॉपिक मध्ये बघूया किंवा याच टॉपिक मध्ये बघूया, किंवा मी हा व्हिडिओ हा टॉपिक कव्हर करून त्याला जॉईन करेल. ठीक आहे. ओके, मी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे हे तुम्ही एक शांतपणे पाहिलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं असेल, आणि तुमच्यापैकी काही लोकांना जर समजलेलं नसेल माझी शिकवणी किंवा मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला समजवून ते जर समजलं नसेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की आम्हाला हे गोष्ट नाही समजली, तर मी तुम्हाला ते परत समजून सांगेल. किंवा मी चांगलं शिकवलं असेल तर तेही सांगा की तुम्ही सर तुम्ही खूप छान शिकवलं. ओके, आणि समजलं नसेल तर तेही सांगा जेणेकरून मला चांगल्या पद्धतीने सुधारणा करता येईल. ओके, थँक्यू सो मच.